लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान। जिल्ह्यांसह 3 तालुक्यातील 285 ग्रामपंचायत अधिकारी, तहसील व जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख सहभागी होणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र वेरूळ येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक समजल्या जाणाऱ्या कृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात। यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। यामध्ये वेरूळ येथील MTDC पार्किंग, ते अरिहंत चौक, कमल हॉटेल समोर, ST महामंडळ भूखंड, येळगंगा नदी परिसर, तलाठी कार्यालय, तीर्थकुंड, भोसले चौक, अशोक हॉटेल, क्राउन हॉटेल या सर्व परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी विभागून गटविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, गंगापूर, कन्नड तालुक्यातील 285 ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, तहसीलदार कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी, जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, पाणी व स्वच्छता डॉक्टर ओमप्रकाश रामावत, सहाय्यक गटविकास अधिकारी साहेबराव चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत मंगेश कुंटे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय दारवंटे यांनी केले आहे। साहेब, आपलं नाव काय आहे आणि कॅमेरे जे पार्किंग मध्ये बसतात आहेत किती कॅमेरे? इथे HTQC 16 कॅमेरे आहेत, जे ऑडिओ पण राहील, प्लस IP कॅमेरे आहेत। त्याचे रेझोल्युशन खूप स्ट्रॉंग आहे, पिक्सेल वगैरे फाटणार नाही आणि हे कॅमेरे डायरेक्ट मंदिरामध्ये त्याचा डिस्प्ले दिसेल, प्लस इथे पोलिसांना पण डिस्प्ले दिसेल, म्हणजे काही बेनिफिट, भरपूर चांगला बेनिफिट भेटेल। बरं, हा यात्रा महाशिवरात्रीची यात्रा आहे, यात्राच्या अनुषंगाने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत या वर्षी पूर्ण परिसरात CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली यात्रा होत आहे असं वाटतं तुम्हाला? हो, यावर्षी कारण कॅमेरे कमीत कमी एक 60च्या आसपास कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी फुल टाईट असल्यामुळे म्हणजे कुठलाही कानाकोपरा सुटणार नाही आणि प्रत्येक माणसावर लक्ष राहील, म्हणजे हालचाल करताच येणार, ऑडिओ सहित राहील, म्हणजे आवाजासहित काय बोलतात, काय करतात, सर्व डिटेल मध्ये राहील। मंदिर परिसरात किती कॅमेरे असतात? मंदिर परिसरात 44 कॅमेरे आहेत। बरं, हा पार्किंगचा एरिया आहे, इथे 16 कॅमेरे आहेत, तिकडे त्या पार्किंग मध्ये 12 कॅमेरे आहेत, म्हणजे सर्व रोडवरती पण कॅमेरे आहेत। काय नाव आपलं? मी आर्या सेल्स मध्ये आहे, आर्या सेल्स। आपणा सर्वांना माहिती आहे, येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे वेरूळ श्री कृष्णेश्वर भगवानाचं। त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं एक स्वच्छता मोहीम घेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्या स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्हाभरातील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत, पण त्याचबरोबर सर्व सेवाभावी संस्थांनी आणि नागरिकांनी सुद्धा सहभागी व्हावं अशी आमची तीव्र इच्छा आहे। महादेवाची भक्ती करणं म्हणजे फक्त गाभाऱ्यामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेणं असे नाही, तर त्या महादेवाच्या मंदिराच्या अवतीभोवतीची स्वच्छता करणं ही एक प्रकारची सेवाच आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं ही सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होत आहे, कारण वेरूळ मंदिर परिसरामध्ये अतिशय अस्वच्छता झालेली आहे। हा मुद्दा लक्षात घेऊन येत्या 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता वेरूळ मंदिर परिसरामध्ये आणि वेरूळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या परीनं या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी व्हावं, या स्वच्छता मोहिमेला आपापल्या परीनं सहकार्य करावं आणि आपल्यापैकी ज्यांना कुणाला काही सहकार्य करायचं आहे त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
किंवा खुलताबाद तहसीलदार आणि खुलताबाद गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. मला खात्री आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी घ्याल आणि ही स्वच्छता मोहीम यशस्वी कराल. जय हिंद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.